मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो आज आपण आले इथं सुनील दादा पाष्टे, मुक्काम पोस्ट रामनगर, मोठेवाडी तालुका माजलगाव, जिल्हा बीड। आता रात्रीची वाजली असेल 8-8:30, उशीर झालाय। अजून एक पॉइंट आहे पुढे, तेवढा फायनल झाला की मला वाटते मुक्कामी आम्ही जाणार आहोत घनसावंगी किंवा परतूर, आणि उद्याचा दिवस रिटर्नचा आहे पुन्हा, कारण 2 दिवसाचा रूट होता बीड आणि परभणीचा काही भाग, जालन्याचा काही भाग, आणि उद्या घरी परदेशी मुलीचा पेपर 1, 2, 3 विदर्भ दौरा राहील। विदर्भ दौऱ्यात मला असं सांगायचंय त्यात बुलढाणा एक ऍडजस्ट आहे, आणि 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 बाकी अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि नागपूर, आणि 3 दिवसानंतर पुन्हा कोल्हापूर, सातारा, सांगली तो रूट आहे। तर मित्रांनो मला हे सांगायचंय, पाण्याची भरपूर भरमार म्हणजे भयानकता आहे महाराष्ट्रात, काय बाकी बऱ्याच राज्यामध्ये 2 वर्षापासून पावसाची कमतरता आहे, आणि गेल्या वर्षी मे मध्ये संपलेलं पाणी यंदा आपण शोधतोय। बळच 1 लाईन 2 लाईन वर पॉइंट बसतोय, आणि समाधानकारक म्हणजे शेतकऱ्याला जी इच्छा असते अर्धा 1 इंच लागायची, कधी 1.5 इंच लागते, कधी 2 इंच, कधी 2.5, 3, 5 पर्यंत जाते, पण जसा जो भाग आहे त्या भागानुसार पाणी लागते। आता इथं आल्यानंतर माजलगावचा जो पाठीमागचा भाग आहे, जो गेवराई गडी ते माजलगाव, जरा अडचणी आहेत, पाणी लागते पण थोडं कमी लागते। इथून पुढचा भाग परभणीपर्यंत काही अडचण नाही, पुन्हा नांदेडकडे अडचण नाही, हिंगोलीकडे अडचण नाही, खूप छान पाणी लागते। काही भाग ड्राय आहे, त्याच्यात थोडी कमतरता जाणवते। मित्रांनो आजचा रूट मला वाटते 12, 12:30, 1 वाजता संपेल, आणि उद्या संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचू। तुम्हाला काय सांगायचंय का? काही सांगायचं म्हणतात। चला, भरपूर दिवस वेटिंगला होतो दादा, पण आलेली मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी इथं। अरे येणं माझी धावपळ भरपूर व्हायला लागली। मला वाटतं हा प्रयोग तुम्ही स्वतः केलेला फार सुंदर राहील। स्वतः केला सर, पण ते आता थोडं यांनी स्वतःही केला, यांचे 2-4 पॉईंट सुपरहिट झाले, आणि एकात थोडी अडचण आली। येऊ शकतं तपासणीमध्ये थोडेफार मागे पुढे होते, आणि एवढा ड्राय दिवसामध्ये जर पाणी लागतं त्याचा अर्थ ते पुढच्या वर्षी मग जर धमाल करणार आहे तर पाणी शोधून शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होणार आहे। आणि आपलं सगळ्यांचं ध्येय एक असावं, जे पाणी शोधक आहेत, की आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याच्या बांधावर ज्यावेळेस जायचंय त्यावेळेस प्रायोगिक तत्वावर जाऊ, अभ्यास करून जाऊ, म्हणून पाणी शोधक मेळावा लवकरच होणार आहे। आता त्याची तारीख अचानक फायनल होईल 2 दिवसात क्लिअर, आणि त्याच्यानंतर लगेच पाणी शोधक मेळावा इमर्जन्सी मध्ये करायचा आहे। पावसाचं थोडं डिले चाललेलं दिसतंय, जरा लवकर पाऊस येणं गरजेचं होतं, पण तो आला नाही। आतापर्यंत पाऊस सुरू व्हायला पाहिजे होता बऱ्याच भागामध्ये। तर चला मित्रांनो, आता काही जास्त बडबड करीत नाही, बरेच कमेंट येतात, 2-3 कमेंट आल्या, सर तुम्ही जादा बडबड करता। बडबड म्हणजे वेगळी काही नाही बाबा, रूट वगैरे सांगायचा असतो, कामानिमित्त सांगायचं असतं काहीतरी। आता जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना फार त्या गोष्टी म्हणजे कळतात बी मला काही सांगायचंय। जे नवीन येत आहेत, आपले जे मित्र आहेत नवीन, त्यांना बऱ्यापैकी काही गोष्टी माहित नाही। जो जुना चॅनल होता त्याच्यामध्ये भरपूर काही माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला, आणि आता पाऊस पडल्यानंतर मी बरीच माहिती देणार आहे। मला असं वाटतं पाऊस पडल्यानंतर मी व्हिडिओ बघा, जे पुढच्या वर्षी ज्यांना पाण्याची अडचण असेल त्यांनी ते पाणी शोधण्यासाठी ते उपयोगी राहतील। मला वाटतं बाकी असं कुठं काही शोधायची गरज पडणार नाही। येत्या काळात अभ्यास करूनच आपण काम करू, आणि पावसाळ्यात पण ते व्हिडिओ राहतील, विहिरीच्या लाईनवर असतील किंवा बोर फुल झालेल्या बोरवर असतील, काय प्रतिक्रिया होती दारांची, त्या पद्धतीने आपण काम करू। भरपूर काही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील। पाणी शोधक मेळाव्यानंतर भरपूर काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। महाराष्ट्रात आपला दुसरा पाणी शोधक मेळावा होता, आणि तो सुपर डुपर हिट होईल तुमच्या आशीर्वादानं। चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच, उद्याच्या भागात भेटू, उद्याच्या भागात। नमस्कार, धन्यवाद।